नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी राज काळे आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. पिंपरणे येथील एका डाळिंब बागेवरती आपण आहोत. प्रगतशील शेतकरी बबन रटके यांच्या प्लॉटवरती. तर थोडक्यात त्यांचं मनोगत ऐकून घेऊ रॅव कृषी तंत्राबद्दल, की ज्यांनी ह्या प्लॉटला 2 महिने झाले तसं सेटिंगसाठी आणि फ्लावरिंगसाठी रॅव कृषी तंत्र वापरतात. नमस्कार बबन भाऊ. रेवा कृषी तंत्र वापरल्यामुळे माझ्या बागेची सेटिंग 80 ते 100% पर्यंत वाढलेली आहे आणि मागच्या ज्या वर्षीपेक्षा या वर्षी मला फुल आणि मादी कळीमध्ये मला 100% रिझल्ट भेटलेला आहे. आणि रेवा कृषी तंत्रामुळे मला बागेचा जी मोठी काडी आणि झाडामध्ये बी भरपूर एकदम परिपक्वता भेटलेली आहे आणि मादी कळी बी 100% आलेली आहे आणि सेटिंग बी जवळपास 80% मध्ये प्रमाण झालेले आहे. जी सेटिंग झाली त्या सेटिंगची जी कळी त्याची सध्या काय परिस्थिती आहे, त्याची काय सुदृढता आहे, तुम्हाला नजरेत तुम्हाला काय वाटतं? स्ट्रोक त्याची एकदम म्हणजे जवळपास म्हणजे आता 50% स्ट्रोक आपले या साईडचे जवळजवळ पूर्ण सेटिंग झालेलेच आहे. तुम्ही 2 वर्षापूर्वी रॅव कृषी तंत्र वापरत नव्हता, या वर्षी वापरतायत, मागच्या वर्षापासून चालू केली. तुम्हाला काय फरक वाटतो खर्चात आणि तुम्हाला रिझल्ट मध्ये? नाही, खर्चामध्ये म्हणजे माझं 50% खर्च बचत होऊन आणि 100% माझं बेनिफिट त्याच्यामध्ये झालेलं आहे. तर म्हणजे झाडाच्या मजबूतीमध्ये बी आणि खर्चाच्या बाबतीमध्ये बी माझं 50% बजेट कमी झालेलं आहे. कमी खर्चामध्ये माझी बाग सक्सेसफुल झालेली. आता जे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी डाळिंब बाग यावेळेस धरलेली, पण त्यांचे फुलगळाची मोठी समस्या निर्माण झालेली. पण एकंदरीत बाद सर तुमच्या या बागेमध्ये फुलगळ झालेली, चांगल्या प्रकारची सेटिंग झालेली, जवळजवळ एक काही तुम्हालाच कमी करावं लागते ना अशी परिस्थिती आहे. तर हे कशामुळे झालं? तुम्ही कधी पानगळ केली होती? तुमचे काय कधी पहिलं पाणी याच्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती सांगा. माझं जर छाटणीचा जर विचार केला तर तो डिसेंबरच्या महिन्यामध्ये आम्ही छाटणी केली आणि छाटणीनंतर म्हणजे डायरेक्ट आम्ही फ्लोचं पाणी न देता ड्रिपच्या पाण्यावरच आतापर्यंत त्याचं सगळं शेड्यूल परिपूर्ण केलं आणि 1 फ्लोचं पाणी देऊन त्यानंतरला 2 तासाचं पाणी वाढवलं. त्यानंतरला ही कैरीची साईज थोडी वाढती झाली. त्यावेळेस काही काडी पक्वतेचे स्प्रे बी घेतले होते आम्ही सुरुवातीलाच छाटणीनंतर. आता आपण ज्या प्लॉटवरती आहोत, तर ह्या प्लॉटवरती अक्षरशः पूर्णपणे 150-200 कैऱ्या अशा सेट झालेल्या आपल्याला लाईव्ह आज बघायला मिळत आहेत. सध्या वातावरणामध्ये सगळीकडे झाडांना नर फुलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, परंतु हा प्लॉट त्याला अपवाद आहे. कारण त्यांनी रेस्टिंगच्या काळामध्ये पूर्णपणे काडी पक्वतेचे स्प्रे घेतलेले होते, योग्य तो बेसल डोस त्यांनी घेतलेला होता. त्यामुळे काडी पक्वता चांगली झाली आणि फुले निघतानाच मादी कळींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात निघालं. परंतु पुढे एक समस्या आली की मधमाशी अजिबात नव्हती. परंतु रॅव कृषी तंत्र यांनी वापरल्यानंतर मधमाशी कमी प्रमाणात असताना मोठ्या प्रमाणात सेटिंग आपल्याला बघायला मिळते. साहजिकच त्या गोष्टीचं श्रेय जाते बबन भाऊ यांना आणि त्याचबरोबर रॅव कृषी तंत्राला. त्यांच्या संयुक्त विद्यमानाने छान असा नजर लागेल असा जबरदस्त प्लॉट त्यांनी ते डेव्हलप केलेला आपल्याला बघायला मिळतोय. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओद्वारे मला एक सांगायचं आहे, सध्या आपण पिंपरणेमध्ये हे मला हा संदेश द्यायचा का कुठल्याही डाळिंब बागेत काही प्रॉब्लेम येत असेल तर निसंकोचपणे कुठल्या प्रकारची शेड्यूलची फी नसते रॅव कृषी तंत्राची. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण एक योग्य शेतकऱ्यांना शेड्यूल देत असतो. तर निसंकोचपणे टोल फ्री क्रमांकावरती आपल्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतो त्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि योग्य ते मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. आमचा नंबर आहे 99 21 36 53 06 वडगाव पान. पुन्हा एकदा 99 21 36 53 06 वडगाव पान. असं म्हणा. आपल्याला आज जो वेळ दिलाय प्रतिकार न्यूजने त्यांच्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.